मुंबई ठाण्यासह राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून अवघ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर होता संबंधित 29 महापालिका क्षेत्रात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या निवडणुकांमध्ये राज्यभरातून सुमारे 3,48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून 39,000हून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर अडचणींमुळे गेली 5 ते 7 वर्षे महापालिका निवडणुका रखडल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अखेर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली असून जालना व इचलकरंजी या 2 नव्या महापालिकांमध्ये प्रथमच निवडणूक होणार आहे। या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी अंतिम मानली जाणार असून ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त असल्याने त्यात बदल करता येणार नाही। 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज, 31 डिसेंबरला छाननी, 2 जानेवारीला माघार, 3 जानेवारीला चिन्ह वाटप तर 15 जानेवारीला मतदान होणार आहे। मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय वार्ड प्रणाली असून मतदारांना एकच मत देता येणार आहे। उर्वरित 28 महापालिकांमध्ये 1 ते 5 सदस्यीय वार्डनुसार मतदान होणार आहे। ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांनी निवडणुकीपासून 6 महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे।